अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील पिंपळदरावाडी येथील साठवण तलावाच्या निकृष्ट कामाबाबत आणि महसूल विभागाला अंधारात ठेवून मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचं उत्खनन करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पिंपळदरावाडी येथे 35 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या साठवण तलावाचं काम सुरू झालंय। मात्र या ठिकाणी काम सुरू असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे जरासही लक्ष नसल्याचं ठेकेदार आणि त्यांची यंत्रणा आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय या उक्तीप्रमाणे निकृष्ट काम करतीये। तलावाच्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालं असून यामध्ये मातीचा वापर झालाय। या कामासाठी गुणवत्तेची वाळू वापरली जात नाहीये। कॉन्क्रीट करताना पुरेसं मनुष्यबळ, तांत्रिक स्टाफ, कॉन्क्रीट पंप, आवश्यक साधन सामग्री नसल्यामुळे कॉन्क्रीट मिक्सरच्या सहाय्यानं कॉन्क्रीट टाकलं जात आहे। कॉन्क्रीट पंप नसल्यामुळे दुसऱ्या स्तराचं कॉन्क्रीट करताना कॉन्क्रीट मिक्सर ओल्या कॉन्क्रीटवरून सर्रास फिरवलं जात आहे। पोकलेन सुद्धा त्यावरून फिरवला जातोय। ही अत्यंत गंभीर बाब आहे। हे दर्जाहीन काम गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे। विशेष म्हणजे पायामध्ये पाणी असताना पाण्यामध्येच कॉन्क्रीट ओतण्याचा प्रकार हा पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। त्यामुळे भविष्यात या तलावात पाणी साठेल की नाही ही शंका उपस्थित होतीये। साठवण तलावाच्या गुणवत्ता वाढीसाठी ठेकेदार व अधिकारी काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीयेत। साठवण तलावाचं काम सुरू होण्यापूर्वी 1 वर्षापासून संबंधित ठेकेदारानं तलावाच्या ठिकाणी मोठं उत्खनन केलंय। त्यातून निघालेल्या दगड, मुरूम याची परस्पर विल्हेवाट आणि विक्री ठेकेदारानं केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुद्धा आहे। विशेष म्हणजे हे उत्खनन महसूल विभागाला अंधारात ठेवून करण्यात आलंय। या उत्खननातून साधारणतः 25 ते 30 हजार क्युबिक मीटर दगड काढण्यात आले असून तो या क्षणी कामाच्या ठिकाणी दिसून येत नाहीये। 1.5 ते 2 कोटींचा दगड महसूल विभागाच्या परवानग्या न घेता संबंधित ठेकेदारानं कुणालाही न कळवता परस्पर विक्री करून मलिदा लाटलाय। या उत्खननाचे अनेक पत्रव्यवहार सध्या शासन दरबारी गोपनीय फिरत असून अकोले टाइम्सच्या हाती खूप मोठे धागेदोरे लागले असून अनेक जण यामध्ये दोषी सापडलेत। महसूल विभागाची परवानगी न घेता उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला। त्यामुळे येत्या काही दिवसात महसूल विभाग या प्रकरणी कारवाईची कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।